फक्त एका सेकंडच्या वेळेच्या एका इंचावरती बैलाची हार झाली होती. आज मुंबईमध्ये पब्लिकला तोडून पळणं हा कोणाचा बचचा बात नाही. बघा एवढे वर्ष बैल कोणाचा पळतो, पण कुठला बैल एक साईडनंच पळतो, पण हा एकमेव बैल दोन्ही साईडला पळतो, तेवढ्या स्पीडने पळतो. तर अशी मालकं लय गेली होती, पण त्याला भोंगा झाल्याने उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी आमच्याबद्दल बोलले आहेत ना, त्यांना एकच वाक्य बोलतोय की जी जोडी आहे ना भोंगा सरांची एवन जोडी, ती त्यांना त्यांची जागा दाखवते. कोणाचं घर फोडण्यासाठी लोक काय पण करतात ना, तसा प्रकार आहे ना, डिवाइड अँड रूल तो प्रकार लोक वापरतात. कुठला की कोण ना कोण पैरा तुटला की लोक फिरवरती नावं, पण ही गाडी फुटणार नाही सध्या. मंडळी परके आप्पा त्यांचा एक डायलॉग आहे की दोन्ही साईडनं पळतो तो खरा बादशाह म्हणला. तो काय बोला? आप्पांचं वाक्य हे सर्वांच्या काळजात घुसलेलं वाक्य आहे. दोन्ही साईडने खेळल तो बादशाह, आणि तो वाक्य आज माझ्या भुंगाला सूट होतो. कारण की दोन्ही साईडनं पळून तेवढ्या स्पीडनी आणि तेवढ्याच गतीने तो बैल सर्वांना पराजित करतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये गुलाल टिकवणं ही लय मोठी गोष्ट आहे. आज ती गोष्ट म्हणजे भुंगाने सरळ करून दाखवतोय. ज्यांनी संयम केला त्याला गुलाल भेटणारच आहे. ज्यांनी मात केला त्याचा दिसला काल काय झाला. असं मात करायचं नाही, ते होतोच ते. भुंगा बैल सध्याला खरोखर तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये टॉप असा पळणारा बैल आहे, आणि एवन जोडी अशी ती भुंगा आणि सैराट. आज बघा ना, अपराजित जोडी अशी भुंगा आणि सैराट आहे मुंबईमध्ये. कारण का मी माझ्या मित्राची खूप हार बघितलेली आहे मिलिंद शेटची. का ज्या टायमाला त्याच्याकडे बैल नव्हती त्या टायमाला सर्व लोक त्याच्याशी चांगली बोलून तरी त्याच्यावर गाड्या फिरवत होत्या. पण माझ्या डोक्यात असं सध्याला जरी शंभू जरी तिकडे असला तरी मी आता 2-4 दिवसामध्ये एक बैल मी उतरवणार आहे. नवीन खरेदी उतरते का? नवीन खरेदीचं बोलता येणार. एक मी दोस्त आणि प्रेमापोटी बैल उतरवलेला आहे. चांगला बैल पळतो आणि नावाजलेला बैल आहे. नावाचं टायगर आहे का? शिरीषच्या गाड्यांवर सगळ्या डंपरवर पण टायगर अभी जिंदा आहे. त्यांनी सगळ्या गाड्यांवर टायगर अभी जिंदा टाकलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा, जी कालची लढत झाली त्या लढतीबद्दल काय सांगा? कालची लढत ही मैत्रीपूर्ण लढत झाली आपली. त्यांचा सोनू भोपळचा सिकंदर होता आणि माझे जवळचे मित्र आकाश काळे त्यांचा होता सम्राट, आणि त्यांचा दारू पराभव केला आम्ही लोकांनी. दादा, आली मुंबईमध्ये अपराजित असणारी जोडी भुंगा आणि सैराट, काय वाटतं या जोडीकडे बघून? ही जोडी खरं सांगतो, माझी जी गाडी पळायची लक्षात जपान त्या स्पीडला गाडी पळते आज, आणि त्यांच्या दुपटीने हा या गाडीने आमचं आज नाव केलेलं आहे. तो आज भुंगाचं नाव आवर्जूनमध्ये घेतात की मुंबईमध्ये अपराजित आहे, काय बोला? ही गाडी कशी अपराजित संबंध काय माहिती. ही गाडी दोन्ही रस्त्याला पळते. आपण कुठल्याही रस्त्यात असं खाली येणार नाही. आपल्याला वाटला या साईडला कोणतं नाव आहे, डाव्या साईडला आपण डाव्या साईडला फिरवतो, कोणा उजव्या साईडला फिरवतो नाव आपण. असं आपण बघतो ना मुंबईमध्ये पब्लिकनी पळण्याचं कोणाचं काम नाही, पण भुंगा असा आहे एकमेव की दोन्ही साईडनं पब्लिकला पळतो आणि पब्लिक चिडत पळतो, काय सांगा? तो पब्लिकचा बादशाच आहे. तो पहिली गोष्ट दोन्ही साईडला पब्लिकचा बादशाह आहे, म्हणून तर तो आमचा जीव आहे आमचा. आज मुंबईमध्ये पब्लिकला तोडून पळणं हा कोणाचा बचचा बात नाही. बघा एवढे वर्ष बैल कोणाचा पळतो, पण कुठला बैल एक साईडनंच पळतो, पण हा एकमेव बैल दोन्ही साईडला पळतो, तेवढ्या स्पीडने पळतो. जेवढी माणसं असणार त्यांना तोडूनच पळणार बैला. मंडळी परके आप्पा त्यांचा एक डायलॉग आहे की दोन्ही साईडनं पळतो तो खरा बादशाह म्हणला. तो काय बोला? आप्पांचं वाक्य हे सर्वांच्या काळजात घुसलेलं वाक्य आहे. दोन्ही साईडने खेळल तो बादशाह, आणि तो वाक्य आज माझ्या भुंगाला सूट होतो. कारण की दोन्ही साईडनं पळून तेवढ्या स्पीडनी आणि तेवढ्याच गतीने तो बैल सर्वांना पराजित करतोय. आपण बघतो की तुम्ही जी पारख केली होती भुंगाची ती आज कुठे ना कुठे मुंबईमध्ये नाव करते. पारखचा विषय तर खूप चांगला होता, पण ते माझ्या मनापासून इच्छा होती की भुंगा आज आमच्या चांगले आलाच पाहिजे काय पण करून, कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ दे. ते आम्ही रात्री 3:30-4 वाजता जाऊन व्यवहार केला पाहिजे, पण आज तो आम्हाला आमचं नाव, आमच्या वडिलांचं नाव अपूर्ण महाराष्ट्रावर गाजत होतं. आपण बघतो की सातत्याने मुंबईमध्ये गुलाल घेतो, पण तो गुलाल टिकून ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, काय बोला? मुंबईचा खेळ कसा आहे माहिती आहे का भाऊ? मुंबईच्या खेळामध्ये असं आहे ना, आज माझा पहिला दुसऱ्यावर असेल ना तर उद्या दुसऱ्या कोणता पहिला कोणाला समजून येत नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे मुंबईमध्ये गुलाल टिकवणं ही लय मोठी गोष्ट आहे. आज ती गोष्ट म्हणजे भुंगा आणि सरळ करून दाखवतोय. म्हणजे या तुम्ही कोणी विचार करू पण शकत नाही आज कोणाचा पहिला कोणाबरोबर आहे. आज म्हणजे आज गाडी पळाली असेल ना, उद्या पहिल्याच पळणार गाडी कोणाची पण. त्याच्यामुळं आपण सर्वांच्यावर मात करून आज भुंगा सैराट ही महाराष्ट्राची एवन जोडी ही पब्लिकने घोषित केलेली आहे. आपण बघतो की सातत्याने मित्रपरिवार खूप सपोर्ट करतो. आपले बघा आकाश दादा असतात, श्री शेठ असतील, जितेश काळन असतील, काय सांगा यांच्याविषयी? आकाश शेट्टा आमचा तिसरा भाऊ आहे, आणि श्रीट्टा आमचा स्वतः भाऊ आहे. ही आमची स्वतः ही घरातली पोरं आहे सगळी आमची. आम्ही सुखात दुःखात सर्व गोष्टीमध्ये आमचा आकाश आमच्याबरोबर असतो. दादा, आता येणार पुढचं नियोजन कसं काय असणार भुंगाचं, काय सांगाल? लवकरच होईल नियोजन.
आणि काल त्याची मिलिंग बोलला पण नियोजनची गरज नाही, ही गाडी पळते तर कधी घेऊन किती मैदान पळायचं, नियोजन करायची गरज काय आम्हाला. गाडी घेतली, बैल भरली, आले पण मैदानामध्ये. दादा मिलिंदाविषयी काय बोला, कारण की त्यांचं नियोजन बघतो ना परफेक्ट नियोजन असतं. नाही आता तो मिलिंगसारखा खेळ चांगला करतोय, संयमाने खेळतोय, सर्वांनाच्या गाड्या समजून खेळतो गेम, त्याच्यामुळं आज मिलिंगच्यामुळं आपल्या बैलावरती गुलाल कंटिन्यू चालू आहे. दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये ना संयम खूप महत्त्वाचा आहे, काय बोला संयमविषयी? ज्यांनी संयम केला त्याला गुलाल भेटणारच आहे, ज्यांनी मात केला त्याचा दिसला काल काय झाला. जास्त मात करायचं नाही, ते होतोच ते. दादा आपण बघतो की सातत्याने गुलाल भेटल्यानंतर मालक काय हवेत जातात, तुमचं काय मत आहे प्रश्न? हवेत तर अशी मालकं लय गेली होती, पण त्याला भोंगा सरांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी आमच्याबद्दल बोलले आहेत ना, त्यांना एकच वाक्य बोलतोय की जी जोडी आहे ना भोंगा सरांची एवन जोडी, ती त्यांना त्यांची जागा दाखवते. आपण बघतो की या जोडीला पोहण्याचा प्रयत्न पण खूप जण करतात, काय बोला? ते तर स्वाभाविक असणारच ना, कोणाचं घर फोडण्यासाठी लोक काय पण करतात ना, तसा प्रकार आहे ना, डिवाइड अँड रूल तो प्रकार लोक वापरतात. फुटला की कोण ना कोण पैरा तुटला की लोक फिरवल्यावरती नावं, पण ही गाडी फुटणार नाही सध्या. कारण की बघतो की दोन्ही मालकांचं मन साफ आहे आणि दोन्ही बैला पण त्याच मनाचे आहेत, काय बोला? हा सुनील शेठ हा मिलिंद शेठचा खूप चांगल्यापैकी ऐकतो. मिलिंद शेठ जे बोलतो ते सुनील शेठ करतो, आणि सुनील शेठ बोलतो तसं मिलिंद शेठ करतो. या दोघांचं मन जोडलेलं, मालकाचं मन जोडलेलं आहे, त्यामुळे गाडी एवनमध्ये पळते. नमस्कार आकाशदा. नमस्कार. आकाशदा आज भरपूर दिवसानंतर दादांच्या गोट्यावरती आले, कसं वाटतं गोट्यावरती? आम्ही काय सातत्याने गोट्यावर येतच असतो. जेव्हा भुंगाची आठवण आली, माझा मित्र मिलिंद शेठ पाटील असेल, आमचा टीम लीडर जो पप्पू शेठ पाटील आहेत, हे आमचे टीम लीडर आहेत संपूर्ण टीमचे. कारण का एक मोठं नेतृत्व आहे पप्पू शेठ, आणि तो नेहमी एक चांगलं पूर्ण आमच्या मित्रांना एक चांगलं मार्गदर्शन करतो. तर जशी भुंगाची आठवण आली, पप्पू शेठची असेल, मिलिंद शेठची असेल, तर आम्ही गोट्यावर येत असतो. कारण का एक आमचा दुसरा गोटा आहे मिलिंद शेठ म्हणजे आपला भुंगाचा. कारण आम्ही एक एवढी सर्व मित्रमंडळी एक असून आम्ही सर्वजण म्हणजे भुंगाचा गोटा आमचा समजतो. त्याच्यासाठी आज भुंगाला बघायला आलो. सकाळपासून पप्पू शेठ आणि आम्ही कामासंदर्भात कुठेतरी बाहेर असल्याकारणाने जाताना बोललो पप्पू शेठला चला आपण संध्याकाळी भुंगाला भेटून जाऊ, त्यासाठी आज गोट्यावर आलो. दादा आपण बघतो की सध्या मुंबईमध्ये भुंगाचा बोलबाला आहे, काय बोला? खूप असा आनंद होतो, कारण का आपल्या मित्राला वर जाताना म्हणजे त्याला वरती जाताना बघताना आपल्याला कुठल्याही मित्राला आनंदच झाला पाहिजे. कारण का टॉपमध्ये खेळतो. आज जेव्हा त्याची शर्यत लागते, अतिशय प्रेक्षक त्याची शर्यत बघण्यासाठी भुंगाची थांबलेले असतात. कारण का भुंगा बैल सध्याला खरोखर तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये टॉप असा पळणारा बैल आहे, आणि एवन जोडी अशी ती भुंगा आणि सैराट. आज बघा ना, अपराजित जोडी अशी भुंगा आणि सैराट आहे. मुंबईमध्ये कंटिन्युटीमध्ये एक नंबरमध्ये राहायला खूप मोठी गोष्ट असते. कारण का आपला जो फॉर्म असतो तो टिकवणं खूप गरजेचं असतं. तर माझ्या त्या मित्राने एकदम संयमाने आणि एकदम पद्धतशीरपणे तो नियोजन करतो, आणि कुठेही घाई गडबड करत नाही, आणि एक नंबरामध्ये आजही आहे तो, आणि ह्याच्या पुढेही तो एक नंबर राहील. कारण का बैलं पळाली तर माणूस पळणार, माणसाचं तोंड नुसतं पळत राहील, बैल नाही पळत तर काही त्याला अर्थ नसतो. त्याच्यासाठी भुंगा आमच्या मित्रांची, आमचे तात्या असतील त्यांची, कुठेही तो मान कधी खाली जाऊन देणार नाही. दादा आपण बघतो की जिद्दी बैल आहे, जसं मिलिंद शेठला करत असतो तो करून दाखवतो. मी आल्यालाच पप्पू शेठला बोललो, आज तुम्ही पण बघा की एवढी फिटिंग तरी कुठल्या बैलांना नाही, पळणाऱ्या बैलांना. कारण मी पण एक चांगला गाडा मालक आहे, मी खूप चांगले नंदी आणतो, पण सध्याला भुंगाची जी कंडिशन, जी तब्येत आहे, एवढी फिटिंग, एवढा मस्क्युलर, एखादा बॉडी बिल्डर कसा असतो ज्या टायमाला पोजिंगला उतरताना त्याची बॉडी खूप मस्क्युलर असते, तशी भुंगाची आहे. खरं अतिशय त्याला खूप अशी एकदम त्याची चांगली फिटनेस आहे, आणि त्या फिटनेसच्या मागं जे रहस्य असेल ते मिलिंद शेठ पाटील आणि पप्पू शेठ पाटील या दोघा भावांचा खूप मोठा आहे. ज्या टायमाला मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं, कारण का मी माझ्या मित्राची खूप हार बघितलेली आहे मिलिंद शेठची. का ज्या टायमाला त्याच्याकडे बैल नव्हती त्या टायमाला सर्व लोक त्याच्याशी चांगली बोलून तरी त्याच्यावर गाड्या फिरवत होत्या. ठीक आहे, मी सांगितलं होतं बघ बैलगाडी क्षेत्र आहे, ज्या टायमाला तुम्ही कमी आले त्या टायमाला तुमच्या लोक गाड्या फिरवणारच, कुठेही कमी बघायचं नाही. ठीक आहे, आज आपल्याकडं त्या टायमाला काही गोष्टी असतात, बैल जर पळाला तरच आपण नम्रात राहू शकतो. बरोबर, पराभव बघणं हे माणसाला खरोखर गरजेचं आहे. कारण ज्या टायमाला तो यश बघतो तर त्यांनी मागचा पराभव जेव्हा बघितला असतो त्याला त्या पराभवाची जाण असते की आपल्याला कोणी कोणी निग्लेक्ट केलेलं आहे, आपल्याला कोणी कोणी आपल्यावर गाड्या फिरवलेल्या आहेत, आपल्याला कोणी कोणी पडत्या काळामध्ये आपल्याला साथ दिलेली आहे. कारण या पडत्या काळापासून मी आजपर्यंत
या दोन्ही भावांच्या बरोबर मी आजही आहे आणि याच्या पुढेही राहील. कारण का माझे वडील कैलासवासी मोनशेट राऊत आणि आपले तात्या असतील यांचे खूप एकदम भावाप्रमाणे संबंध होते. तसेच आम्ही म्हणजे तिसरा भाऊ मला मिलिंद शेठ असेल, पप्पू शेठ असेल मानतो. आम्ही तिघा भावांनी एकदा आमची तशीच दोस्ती ठेवलेली आहे आणि संबंधही तसेच आहेत आजवरही. कारण का आजपर्यंत मी आता मागेही बघितलं तुम्ही, जरी बैल मित्राचा एक नंबरात नसेल पळत, पण मला कधी कुठल्या गोष्टीचा नाही नसतो. कारण का मी जेव्हा बोलेल भुंगा असेल, कुठलेही बैल असतील, मला कधी पण बैलांना नाही नसतो. मी जेव्हा हा बोलेन तेव्हा मला बैल देतात. कारण का एक संबंध, एक दोस्ती, कारण का पहिल्यापासून जे संबंध आलेले ते टिकवण्याचे काम आम्ही तिघ जण करतोय. कारण बैल आज आहे नाही तर उद्या नाही आहे. मी याच्या पहिले ज्या टायमाला आमच्या भुंगाचा आणि माझा घरचा सुंदर आहे त्याचा पराभव झाला होता, पण मी त्याच्यानंतर लखन आणि भुंगा ही दोनदा गाडी पळवली. कारण का एक दोस्ती खातीर माझ्यामुळे माझ्या मित्राचा बैल जर हरला असेल तर त्याला गुलाल देण्याचं काम मी केलेलं आहे. कारण का मला कुठेतरी त्याच्या भावना दुखावल्या की माझा बैल गुलालात असताना कुठेतरी त्याचा पराभव झाला. त्या टायमाला मलाही ते जाणल्यानंतर मी लखन बैल हा एक महाराष्ट्र फेमस असलेला बैल लखन, तो बैल मी लखन आणून आणि भुंगा ही चांगली गाडी पळून आम्ही दोनदा विजय प्राप्त केलेला आहे. दादा शंभू कधी येणं खालती? शंभू मागचंच आता 2 दिवसापूर्वी गेला आणि खरोखर अतिशय चांगल्या पळाला तो त्या दिवशी आणि त्यांनी 1 नंबर प्राप्त केला. आपले MM नाना असतील पेठचे, त्यांचा बैल टाकून राजा अतिशय चांगला गुलाल झाला. कारण का आत्ताही सुंदर शंभू मुंबईला चांगल्या रेस खेळत होता. त्याच्या फक्त 2च रेस पराभव झाला आहे, तो इतर सर्व रेस जिंकला. व त्याच्यानंतर घाटावरती 2-4 मैदानं चांगली मैदानं पडलेली आहेत. त्याच्यासाठी माझे मित्र हर्ष पोळ असतील, अक्षय पोळ असेल, तेही सुद्धा माझं एक घरच आहे. त्याच्यासाठी त्यांच्या एक हौशीपोटी आणि त्यांच्या एक नावासाठी मी बैल सध्याला तिकडं पाठवलेलं आहे. येते 1 महिन्यामध्ये बैल खाली आणण्याचा प्रयत्न करीन. पण माझ्या डोक्यात असेल सध्याला जरी शंभू जरी तिकडे असला तरी मी आता 2-4 दिवसामध्ये एक बैल मी उतरवणार आहे. नवीन खरेदी उतरते का? नवीन खरेदीचं बोलता येणार. एक मी दोस्त आणि प्रेमापोटी बैल उतरवलेला आहे. चांगला बैल पळतो आणि नावाजलेला बैल आहे. आपण बघतो की 2-3 दिवसापासून चर्चा चालू होती का मिलिंद दादाच्या दावणीला हिरे उतरल्यात आणि त्यांची आपण दादाकडनं माहिती घेऊन घेणार. दादा काय झालं नाव? याचं नाव अर्जुन आहे. हां का? कुठे कसं काय पळताना बघितलं होता? हा पळताना बघितलं होतं वरती 32 शेड्या भागामध्ये. ते आमचे मित्र किसन शेठ त्यांनी आपण हा वास्त्र घेतलेला आहे. कसं काय पलम वगैरे कसं काय याचा? पहिला दोन्ही साईडनं आतून पळतो. दोन्ही साईडनं आतनं पळतो का? म्हणजे आता बुंगाच्या पाठोपाठ आज नंदी उतरण्याचे प्रयत्न चालू आहेत तुमचे? चालू आहे. सराव करणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत नंदी आपण घेणार नाही तोपर्यंत पुढचं आपलं नाव चालणार कसं काय? नेमका 2 वर्ष 3 वर्ष पडणार, त्यानंतर पण नाव चालला पाहिजे ना आपलं. ही पारख कोणाची दादा? ही पारख आपल्या मिलिंद शेठ आणि किशन शेठची पारख आहे. हां का? आता हा नंदी आपला घरी आला तर त्याच्यामागे आपण लक्ष देऊ त्यामागे. दादा म्हणजे घाटावरती कसं काय पळा किती काय नंबर वगैरे काय घेतलेत कधी? 2 त्यांनी फायनल केले आदतमध्ये. आता आदत ते बसरो 2 त्यांनी फायनल पण केलेत. मोठ्या मैदान त्यांनी फायनल केलेत. आणि एक श्रीनाथ केसरी म्हणजे तो एकदम सेमीला एकदम फक्त एका सेकंडच्या वेळीच्या एका इंचावरती बैलाची हार झाली होती. हां का? म्हणजे कुठे ना कुठेतरी भविष्य वाटतं आपला. भविष्य आहे ना, बैलाचं भविष्य चांगला आहे. आणि का अजून छोटा बच्चा आहे, एवढा मोठा पण तो हाईट नाही मोठा, पण छोटा बच्चा आहे तो. आज ना उद्या तो जसा जसा रंग वाढत जाईल तसा रंग वाढत जाईल त्याचा. तुझा हाईट बीट एकदम मस्त वाटते. मस्त आता 2 दिवस आपल्याकडे आलाय तो. तर वातावरण सूट नाही आपल्याकडचा. ज्या दिवशी वातावरण सूट होईल ना तर तो माझ्या हाताखाली येईल ना, मग त्याला मी घडवतो त्याला महाराष्ट्र केसरी. म्हणजे घडवायची जिम्मेदारी तुमच्याकडे दिली. घडूया त्याच्या मागे मेहनत करूया. आणि बैला जास्त शिकवायची गरज नाही. बैल चांगल्यापैकी चालू आहे. चांगला पळतोय, व्यवस्थित पळतो. म्हणजे आज आपण बघतो की भुंगा किंवा तात्यांचं नाव राखण्यासाठी भरपूर सारे कष्ट घेतले जातात. हो, ते तर कष्ट घेणंच आहे ना. बाबांनी आपल्याला स्वतःचं नाव दिलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे, नंतर आपलं पुढे चालवायचं आपण. दादा अजून एक नंदी आणले ना? हा श्री शेठचा नंदी आहे. हा श्री शेठचा का? श्री शेठचा आहे. हा कुठून उतरवलाय? हा आपला श्री शेठचा नंदी आहे. नंदी शेठ, ओ श्री शेठ या ना इकडं. हा श्री शेठचा टायगर आहे. हा नावात दिला, दोन्ही साईडला पब्लिकला पळणार आहे. आमचा त्रिकुट आहे याचा. मग अशी एक आमचं आवर्जून एक मित्राचं नाव घ्यायचं राहिलं. आमचं खरोखर एक दोस्ती ठेवणारा, दोस्तीची जाण कशी राहील तसा ठेवणारा आणि नेहमी दोस्तांच्या जिथं कोण उभा राहणार तिथं आमचा मित्र शिरीशेठ पाटील. जिथं मित्रांची मान खाली जायला लागेल तिथं आमचा शिरीशेठ पाटील हा नेहमी खांद्याला खांदा लावून काम करेल 100%. तसाच आमचा नंदूदादा भोईर हा एक आमचा चांगला मित्र आहे आणि आमचा एक जंटलमॅन जो आम्ही बोलू शकतो तो जितेश काळेन. जितेश काळेन खूप आमचा एक जंटलमॅन आहे. तो काही करू शकतो.
की असा आणि बरेचसे असे मित्र आहेत. आमचा किरण शेठ म्हात्रे मोठा गाव, योही मित्र आमचा चांगला आहे. अजून आपलं कोण मित्र राहिलेत? खूप मित्र अजून खूप असे मित्र त्याच्यात जेवढे मित्रांची नावं घेऊ तेवढं कमी पडेल, कारण का संपूर्ण आमचे मित्रमंडळीच आहेत बरेच सगळे. आणि एकदा दोस्ती कसं असतं दीपू, या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोस्ती खूप गरजेची आहे, कारण का मित्र आपल्या सोबत पाहिजे रे. कारण का एखादा माणूस आपली टीका करत असेल त्या टायमाला जो आपला मित्र आपली बाजू घेईल तो खरा आपला मित्र. आपल्या पाठीमागे जो आपली बाजू घेणार ना तोच आपला मित्र असतो. आणि समोरचा जर आपली निंदा करत असेल त्याला समर्थन देईल तो आपला मित्र नसतो, कधी लक्षात घे. तर आम्ही असे मित्र तर सगळ्यांनी आम्ही टिकवलेली आहे. आणि आमचं फ्रेंड सर्कल खूप चांगलं आहे आणि एकदम हसून खेळून सगळं फ्रेंड सर्कल आहे आमचं. आणि असंच सगळं राहणार आमचं फ्रेंड सर्कल. दादा श्रीशेठची नवीन खरेदी म्हणजे टायगर, काय बोलतो नाव तर टायगर आहे का? शिरीशेटच्या गाड्यांवर सगळ्या डंपरवर पण टायगर अभी जिंदा आहे. त्यांनी सगळ्या गाड्यांवर टायगर अभी जिंदा टाकलेला आहे. आणि शिरी पाटीला किती पण लाखाचा बैल घेऊ शकतो, पण काय थोडं बिझनेसमुळे त्याला कुठे जाता येत नाही. आता सध्याला बघतील तुम्ही एकही शर्यतील तो आला नाही. तसंच आम्हाला पण सध्याला पप्पू शेट असेल मला असेल कुठे जाता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही सध्याला शर्यती थोडं कमी आहेत. पण आमचे मित्र, आमची मुलं असतील, आमचा मिलिंद दादा असेल, हे आमचं सगळं मित्रमंडळीचं नाव चालवत आहेत. आम्ही आज ना उद्या बैलगाडी क्षेत्रात 100% उतरणार, त्याच ताकदीने आणि त्याच जोशाने. काल एक बातमी वाचली,